आहे सिमेंटो. हा वीरच्या शाळेत सिमेंट मिक्सर मध्ये लपून बसेल. जेव्हा वीर तिथे येईल तेव्हा तू या रिमोटने सिमेंट मिक्सर सुरू कर. मग सिमेंटो बाहेर येईल आणि सिमेंट फेकून फेकून वीरला फ्रीज करून टाकेल. हे काय करतोयस टिंबकटू? अहो बॉस चेक करतोय तिथं चालेल की नाही ते, नाहीतर तुमचा अपमान होईल ना बॉस. मियाव बॉस मियाव. तरी नशीब हा हिटिंग रेस वाला रिमोट मी बनवून ठेवला होता. एक सिमेंट मिक्सर इथे उभा असताना हा दुसरा कोणी मागवला काय सर? माहित नाही सर, मी लगेच विचारतो. ए, हा सिमेंट मिक्सर कोणी मागवला? हा मी आणलाय तुमच्यासाठी एक भेट. इमली हा तर टिंबकटू आहे. आता हा काय घेऊन आला आहे? बॉस बॉस काम झालंय बॉस. यू आर जीनियस, सुपर डुपर जीनियस बॉस. सॉरी मित्रांनो, दुसरी सीट इमलीसाठी आहे. त्या गोकार्ट रेस मध्ये तुम्ही दोघे भाग घेऊ शकत नाही. वीर, तू मला कुठल्याच स्पर्धेत भाग घेऊ देत नाहीस. यावेळी मी तुझं काही ऐकणार नाही. अशा प्रकारे आपण त्या मुलाला बंटीला नवीन गोकार्ट देऊन वीरला रेस मध्ये हरवून. अरे गाढवांच्या सरदारा, जर गो कार्ड द्यायचीच असेल तर वीरला रेस मध्ये हरवण्यासाठी नाही, तर वीरला रेस मध्ये संपवण्यासाठी दे. मियाव, यू आर जीनियस बॉस. शी इज राईट बॉस. मी तुला हत्यारांनी भरलेली गो कार्ड देईन आणि त्याला हे हेल्मेट पण दे. हे हेल्मेट घालताच त्या बंटीचा मेंदू तुझ्या ताब्यात येईल आणि तो रोबोट सारखा वागेल. तेव्हा मग तू त्याला वॉकी टॉकी मध्ये जे काही सांगशील तो तसंच करेल. आता नाही राहणार कोणती खंत, कारण वीरचा होईल अंत. हे घे बंटी, हे घाल हेल्मेट. हे घालून रेस करशील तर नक्कीच फर्स्ट येशील. हा जिंटू पण ना स्वतःच्या मनासारखंच करतो. सगळे विद्यार्थी लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांना या ग्राउंडचे 5 राऊंड मारायचे आहेत. 5वा राऊंड शेवटचा राऊंड असेल. ओके एव्हरीबॉडी. अरे अरे ही गोकार्ट पास झाली की फक्त हवा होती? वेगात वारा वाहत आहे सर. गोकार्ट एवढ्या वेगात कसा राऊंड मारू शकते ते बघा. अजून अर्धा राऊंड सुद्धा संपलेला नाहीये. टॅगर काढ आणि त्या वीरचे टायर बस्ट करून टाक. वीर, ते बघ.
चिंटूने काहीतरी केलंच असणार. बंटी, वीरला ग्राउंडच्या बाहेर घेऊन जा आणि संपवून टाक. गो कार्ट मध्ये बसवलेल्या शस्त्राचा वापर कर. माझी गाढवाची बुद्धी सांगते काहीतरी धोका चिंटू चिंटू, अरे ते बघ किती सारे उंदीर आले. वाचवा, बघा बघा उंदीर, वीर वाचव. ओफो, एवढे सगळे उंदीर आले तरी कुठून? चिंटू, यांना संपवून टाक. नाही चिंटू, यांना मारू नकोस. ते उंदीर आहेत, खाण्याच्या शोधात आले आहेत. यांना फक्त बाहेर सोडून दे. एवढं काय घाबरतोय? ते तर फक्त उंदीरच आहेत. काय मला उंदरांची भीती वाटते. वीर जागा झालाय. आता काही उपयोग नाही. उंदरांना परत बोलवावं लागेल. नंतर संधी बघून हल्ला करेन. चिंटू, सगळे उंदीर निघून गेले. आता घाबरू नकोस. कमाल आहे, जी नसून घाबरतोस. जी नसलो तरी लहान मुलगा आहे, मला पण भीती वाटते ना. अरे वीर, काय झालं? आवाज कसला होता? आजोबा माहित नाही, पण कुठून तरी खूप सारे उंदीर आले होते. पण मी सगळ्यांना बाहेर सोडून दिलं. हाय वीर. हाय इमली. माहित आहे, काल रात्री कोण जाणे कुठून पण खूप उंदीर माझ्या खोलीत आले होते. चिंटूची तर भीतीने खराब अवस्था झाली होती. तो आमची मदत करण्याऐवजी टेबलवर चढून थरथर कापत होता. इतके सगळे उंदीर आले कुठून? वाचव मला. इतके उंदीर आले कुठून? चिंटू पांजर बन, तुला घाबरून उंदीर पळून जातील. जरा हे तर बघा, पहिली मांजर असेल जी उंदरांना घाबरून पळते. ओफो, हे उंदीर परत आले. हे उंदीर नाहीयेत इमली, हे रोबोट्स आहेत आणि माझ्या मागे आले आहेत. मी यांना इथून लांब घेऊन जातो. रोबो बॉय सूट ऑन. वीर तर रोबो बॉय, तू कधीपर्यंत वाचशील? माझे उंदीर उडू शकत नाहीत. हो ना इमली. हो जिंटू, इच्छा असेल तर तू नक्की करू शकशील, पण तुला इच्छाच होत नाही. आत्ताच घे. भूक लागली म्हणून जादूने पाणीपुरी आणलीस. ठीक आहे, बघा आज मी दिवसभर सगळी कामं जादू शिवायच करेन. अरे, ही बाईक कोणाची आहे? वाव, खूप मस्त आहे. बसून बघतो. टार्गेट मॅचिंग, टार्गेट मॅचिंग. गेम ऑन वीर. अरे, हे काय होतंय? इमली, ही बाईक नाही आहे, एक रोबोट आहे. मी यावर मॅग्नेटने चिकटलो आहे. तुम्ही लोकं लांब राहा. जिंटू, वीरला वाचव. ती बाईक रोबोट आहे. ते वीरला पकडून घेऊन गेले आहेत. पटकन जादू कर. मी आज जादू न करताच वीरला वाचवून दाखवीन. आज मी हे सिद्ध करेन की जादू शिवाय पण मी सगळं करू शकतो. आज तर मी वीरला वाचवूनच दाखवेन. जिंटू! मी आजोबांना फोन लावते.
सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. वीर, तुझी कोणतीही लेझर बीम या मॅड बाईकचं काहीच नुकसान करू शकत नाही. ही लेझर प्रूफ आहे. आजोबा, वीर, मला इमलीने फोन करून सगळं सांगितलं आहे. ती बाईक ऑटो कंट्रोल वर आहे किंवा मॅडमॅक्स तिला कंट्रोल करीत आहे. तिला काहीही करून मॅन्युअल कंट्रोल वर आण. ओके आजोबा. हं? ओ नो, त्या मुलांना काहीही करून वाचवावंच लागेल. आता मॅड बाईक मुलांना जाऊन धडकेल. मग ह्यात वीर बदनाम होईल आणि वीर सोबतच रोबो बॉयचं अस्तित्व सुद्धा नष्ट होईल.